नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले YouTube चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला MPSC कंबाईन ग्रुप सी चा जो पेपर आहे या पेपर मधील पॉलिटिक या विषयावरील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या पूर्वी आपण आज झालेल्या पेपर मधील चालू घडामोडी तसेच भूगोल या विषयावरील सर्व प्रश्नांची उत्तरांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। सुरुवात करूया आजच्या पेपर मधील प्रश्नांना। तर प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताची समप्रभुता, एकता आणि अखंडतेचे संरक्षण किंवा रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? तर या प्रश्नाचं जो योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 मूलभूत कर्तव्याच्या वर्णनामध्ये। आणि हे मूलभूत जी कर्तव्य आहेत ती कलम 51 मध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत आणि यामध्येच भारताची समप्रभुता तसेच एकता, अखंडतेचे रक्षण करणे, ती कायम राखणे हा उल्लेख आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालीलपैकी विधाने विचारात घ्या। आणि विधाने आहेत, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या इथे पुढचं दिसत नाही तर असणे आवश्यक असते। त्यानंतर बी आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात। त्यानंतर 3 नंबरचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक सी आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते। त्यानंतर डी आहे पर्याय, त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ए बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे जे आहे ते बरोबर आहे। उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक आहे, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, BP पाटील समिती। या समितीने महाराष्ट्रात ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड आहे ती थेट जनतेमधून प्रत्यक्ष करण्याची शिफारस केलेली आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 19, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कलम 226। उच्च न्यायालय कलम 226 या कलमान्वये विशेष आदेश जारी करत असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार यादीमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे, पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते। आणि पर्याय क्रमांक 3 आहे, ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते। त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे, त्याची ग्राम पातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवरील राज्य विधिमंडळासारखे असतात। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3, ग्रामसभेचे अधिकार हे केंद्र सरकार निर्धारित करते, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजे हे विधान चूक आहे। नंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 कलम 275, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। म्हणजेच कलम 275 हे केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित असणारे कलम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, ग्लासगो परिषद संबंधी कोणते विधान असत्य आहे? ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल, हे जे विधान आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 42व्या घटना दुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. आणि पर्याय क्रमांक 4 आहे भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन. तर भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएट राज्यघटनेतून घेतले आहे. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएट राज्यघटनेतून घेतले आहे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 ही नाही. तर या दिवशी आपलं संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे आणि 26 जानेवारी 1950 मध्ये ते लागू करण्यात आलेलं आहे किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 24, खालील विधाने लक्षात घ्या. कलम 3 नुसार संसद राज्यांमधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. त्यानंतर बी आहे संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक आहे. आणि पर्याय क्रमांक डी जो आहे ऑप्शन डी, असे विधेयक सादर करताना संबंधित राज्यांच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत बंधनकारक असते. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे असणार आहे पर्याय क्रमांक 3 A, B, C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 25 आहे खालील विधाने विचारात घ्या. आणि विधान 1 आहे मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. त्यानंतर बी विधान आहे मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, फक्त विधान बी बरोबर आहे. म्हणजे मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. आणि वरचं जे विधान आहे ते चूक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27 आहे डॅशचे राजे वसंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली किंवा दिली. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, पेठचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी फाशी दिलेली आहे कारण त्यांनी बंडखोरांना मदत केली असा त्यांच्यावर आरोप होता म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 28, 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शोक दिवस. बंगालची फाळणी झाली म्हणून हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक जाती व्यवस्थेवर प्रहार हे खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, सातारा. भूमिगत चळवळ महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात प्रथम सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, बडोदा. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान बडोदा या संस्थानाने मिळवलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी
कोणी केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1906 मध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 35, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरल हा आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केलेली आहे. जोड्या जुळवा हा प्रश्न आहे पुढचा, त्यामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मदनलाल धिंगरा. एचं 4 कर्जन वालियांची हत्या मदनलाल धिंगरा यांनी केलेली आहे. तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? तर मुंबईचे शिल्पकार एक विधान आहे, बी आहे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, त्यानंतर तिसरं विधान आहे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, आणि पर्याय क्रमांक डी आहे ऑप्शन डी आहे मुंबई प्रांताच्या कायद्या मंडळाचे पहिले सदस्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए बी आणि डी, फक्त हे बरोबर आहे ए बी आणि डी. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 40 आहे, गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी सुरू केली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, या ठिकाणी पहा, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या योजनेची सुरुवात जी आहे ती केलेली आहे किंवा ही योजना राबवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या MPSC कंबाईन ग्रुप सी या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे पाहिली. अशाच प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.